अनुश्रीने केला राकेशवर आरोप. राकेशने दिली घर सोडून जाण्याची धमकी. तर कलर्स मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसमध्ये नवनवीन ट्विस्ट आणि राडे आपण पाहिले आहेत. पण आजच्या एपिसोड मधला राडा काहीतरी वेगळाच होता. तो होता अनुश्री आणि राकेशमध्ये. तर जेव्हा प्राजक्ता कॅप्टन झाली आणि बाहेर येताच रुचिताने एक टॉपिक छेडला. तो टॉपिक होता अनुश्री आणि राकेश बद्दल, की अनुश्रीला असं वाटतं की राकेशने मला इनअप्रोप्रिएटली हात लावला आहे जेव्हा मी झोपलेले होते. हे ऐकून राकेशच नाही तर पूर्ण घरातील सदस्य थक्क झाले की रुचिता नेमकं काय बोलते. त्यानंतर अनुश्रीने स्पष्टीकरण दिलं. अनुश्री म्हणाली, मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही. जिथे पुढे राकेशला उद्देशून म्हणाली, जिथे तू हात धरून मला उठवलंस ना तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू. अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संताप झाला. कारण राकेशवर अनुश्रीने अलिगेशन्स लावले आहेत की तू मला इनअप्रोप्रिएटली हात लावला. त्यावर राकेशची रिॲक्शन होती. राकेश म्हणाला, हे बोलणं चुकीचं आहे. डू नॉट डेअर टू से दॅट अगेन. आयुष्यात मी 25 वर्ष एवढं काम केलं आहे. कोणाची हिंमत नाही आहे की मला असं कोणी बोलेल, माझ्यावर कोणी आरोप करेल. आणि हे ऐकूनच राकेश अगदी संतापला. राकेशने बाहेर जाऊन त्याचा हात सुद्धा आपटला. त्यानंतर चेअर सुद्धा आपटली. अशातच विशाल, दिव्या त्याला समजवायला सुद्धा गेले होते. पण राकेशने त्यांना थांबवलं की मला आता एकटं राहू द्यात. तर तुम्हाला काय वाटतं? अनुश्रीचं राकेशला हे बोलणं चुकीचं आहे की बरोबर? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.